नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका नाईक, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. आजच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा जो आपला भाग आहे तो आहे की मानसिक आजारांवरती जे औषध उपचार असतात त्या औषध उपचारांवरती असणारे समज आणि गैरसमज. आपल्याला जसं माहिती आहे की मानसिक आरोग्याबद्दल किंवा मानसिक आजाराबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात, अनेक प्रश्न असतात, अनेक गैरसमज असतात. त्याचप्रमाणे मानसिक आजारांवरती जे काही औषध उपचार केले जातात, जे औषध उपचार घेतले जातात त्याचबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. मग आता हे नेमके प्रश्न कोणते किंवा त्या प्रश्नाचं नेमकं खरं कारण काय आहे, त्या प्रश्नाला नेमके खरे उत्तरं काय आहेत आणि असे सामान्य जनतेला सामान्य पडणारे प्रश्न कोणते कोणते आहेत हेच आपण आजच्या भागात बघणार आहोत. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न लोकांना नेहमी असा पडतो की मनोविकार तज्ज्ञांना किंवा मानसशास्त्रज्ञांना जर का मी भेटलो तर माझ्या कपाळावरती शिक्का पडेल. तर मित्रांनो, जसं की आपल्याला एखादा शारीरिक आजार होतो तसं त्या शारीरिक आजार झाल्यावरती आपण ज्या त्या तज्ज्ञांकडे जातो, तसंच जर का आपल्याला मेंदूचा किंवा मनाचा आजार होत असेल तर त्या मनाच्या आजारासाठी आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांची किंवा मानसशास्त्रज्ञांची गरज असते. मानसशास्त्रज्ञांकडे जेव्हा तुम्ही जातात किंवा मनोविकार तज्ज्ञांकडे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा त्या आजाराला तुम्हाला चांगल्या प्रकारे बरं करता येतं. त्याच्यामुळे तुमच्या कपाळावरती, तुमच्या माथ्यावरती कोणताही शिक्का पडत नाही किंवा लोक मला काय म्हणतील हे सुद्धा तुम्हाला तिथे विचार करायची गरज नाहीये. कारण की जसं आपण शारीरिक आजारासाठी ट्रीटमेंट घेतो तसंच ती मानसिक आजारासाठी ट्रीटमेंट घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ही ट्रीटमेंट जर का तुमची घेतली गेली तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा लवकर सुधारू शकते आणि तुमचं जे पुढचं जीवन आहे ते सुद्धा खूप चांगलं होऊ शकतं. याच मध्ये दुसरा जो प्रश्न लोकांना पडतो तो म्हणजे की मानसिक आजारांच्या जर आम्ही गोळ्या घेतल्या तर त्याचा हार्मोन्सवरती काही परिणाम होतो का. आता बघा मित्रांनो, मानसिक आजारावरच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या मेंदूवर मध्ये जे आपले केमिकल्स असतात त्या केमिकल्सचं प्रमाण खालीवर होतं, त्याच्यावरती त्या गोळ्या आपल्याला दिल्या जातात. त्याचमुळे मानसिक आजारांच्या गोळ्यांचा आणि हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचा काही संबंध नाही. मानसिक आजाराच्या गोळ्या हा साधारणतः मेंदूमध्ये जे काही रसायनं असतात त्या रसायनांच्या प्रमाणामध्ये फेरबदल झाल्यामुळे त्याच्यावरती त्या गोळ्या काम करत असतात. त्याच्यामुळे हार्मोन्स बदलाचा आणि मानसिक आजारावरच्या गोळ्यांचा काही संबंध नाही. अजून एक प्रश्न आहे जो लोकांना अगदी कॉमनली पडतो, तो म्हणजे की मानसिक आजारावरच्या जर का गोळ्या घेतल्या तर माझी लिव्हर किंवा माझी किडनी याच्यावरती काही विपरीत परिणाम होईल का किंवा माझी लिव्हर किंवा किडनी खराब होईल का. तर मित्रांनो, तसं काहीही नसतं. जेव्हा तुम्हाला डॉक्टर गोळ्या औषधं देतात तेव्हा तुमच्या शरीराला काय सूट होत आहे किंवा तुमचं शरीर कोणत्या गोळ्या औषधांना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करत आहे हे सगळं बघूनच तुम्हाला डॉक्टर गोळ्या औषधं देत असतात. त्याचे जर का साईड इफेक्ट्स काही होत असतील तर त्या साईड इफेक्ट्सचा डॉक्टर तुम्हाला ऑलरेडी जेव्हा ट्रीटमेंट देतात तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित त्याचे साईड इफेक्ट्स सांगू शकतात. साईड इफेक्ट्स जरी असले तरी ते छोटे मोठे असू शकतात, त्याचा काही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काही परिणाम होत नाही. तरी जर का तुम्हाला असं वाटत असेल की गोळ्या झाल्या किंवा मी बरेच वर्ष झाले किंवा बरेच महिने झाले मी या गोळ्या घेतोय, मग माझी किडनी किंवा माझी लिव्हर तर खराब झाली नसेल का, तर यासाठी सुद्धा तुम्ही लिव्हरच्या किंवा किडनीच्या टेस्ट करून घेऊ शकतात. त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला कळू शकतं की त्याचा विपरीत काही परिणाम तुमच्या किडनीवरती किंवा तुमच्या लिव्हरवरती झालेला नाहीये. याचप्रमाणे तिसरा जो प्रश्न आहे जो की खूप कॉमनली विचारला जातो तो म्हणजे डॉक्टरचे पेशंटचे नातेवाईक असतात किंवा पेशंट असतो तो स्वतः म्हणतात की डॉक्टर 2-3 दिवस झाले गोळ्या घेतल्या पण त्याचा काही परिणामच शरीरावरती दिसून येत नाहीये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मानसिक आजारावरच्या ज्या काही गोळ्या असतात त्या मेंदूवरच्या गोळ्या असतात. म्हणजेच काय की मेंदूमध्ये जे काही रसायनं असतात त्या रसायनांचा फेरबदल झाल्यामुळे मानसिक आजार होत असतो आणि त्या फेरबदलांना नियंत्रणात आणण्यासाठी या गोळ्या दिलेल्या असतात. त्याचमुळे गोळ्या घेतल्यावरती अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये हा परिणाम दिसून येईल असं नसतं. जेव्हा केव्हा तुम्ही गोळ्या मानसिक आजारावरच्या घेतात तेव्हा त्या तुमच्या शरीरामध्ये मिसळायला किंवा शरीरामध्ये त्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया व्हायला वेळ लागतो. मग हा वेळ साधारण किती, तर साधारणतः आपण असं म्हणू शकतो की 2 आठवडे.
14 ते 15 दिवस. 14 ते 15 दिवसांमध्ये हळूहळू या गोळ्यांचा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसायला लागतो. त्याच्यामुळे आज जर का मी गोळी घेतली आणि मला उद्या परवामध्ये लगेच फरक पडायला लागला पाहिजे किंवा मला फरक दिसला पाहिजे, तर असं होत नाही. काही आपण गोळ्या असतात, म्हणजे आता जर आपण घेतलं की काही पेन किलर्स आहेत, तर त्या आपण घेतल्या की त्याचा लगेच परिणाम आपल्याला दिसतो. पण त्या गोळ्यांमध्ये आणि मानसिक आरोग्याच्या औषध उपचारांमध्ये बराचसा फरक असतो. त्याच्यामुळे या गोळ्यांचा परिणाम दिसायला साधारणतः 2 आठवडे आपल्याला लागू शकतात. आता काही पेशंटचं किंवा काही नातेवाईकांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर, आम्हाला फक्त काउन्सिलिंग करा, आम्हाला काही गोळ्या औषधं नको. पण मित्रांनो, काही मानसिक आजार असे असतात की ज्यामध्ये फक्त काउन्सिलिंग करून उपयोग होत नाही. त्या आजारांना तुम्हाला औषध उपचार घ्यावेच लागतात. फॉर एक्झाम्पल, जर का तुमचं उद्या एक हात मोडला, तर हात मोडल्यावरती जर का तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की काही नाही, तू व्यवस्थित राहा, शांत राहा, मजेत राहा, जास्त विचार करू नको, तर यातनी तुमचा हात जुळला जाणार आहे का? नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी व्यवस्थित उपचार पद्धती घ्यावी लागेल. शस्त्रक्रियेला सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्याचमुळे काही मानसिक आजार हे असे असतात की ज्याच्यामुळे नुसतं काउन्सिलिंग करून उपयोग होत नाही. त्याला काही प्रमाणामध्ये तुम्हाला गोळ्या औषधं घेणं गरजेचं असतं. अशा आजारांमध्ये आपण एक असं म्हणू शकतो की कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट जर का आपण पेशंटला दिली तर ती खूप चांगली उपयोगाची होऊ शकते. कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट म्हणजेच काय, तर गोळ्या औषधं आणि गोळ्या औषधासोबत असणारं काउन्सिलिंग, ही जर का कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट आपण दिली गेली तर याचा खूप चांगला परिणाम आपल्याला पेशंटवरती दिसू शकतो. यामध्ये अजून एक कॉमन आणि साधारणतः प्रश्न पडणार आहे, तो आहे म्हणजे की हे जे आपण मानसिक आजारांच्या गोळ्या घेतो, मग या गोळ्यांची सवय लागते का? आता कसं आहे मित्रांनो, आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय केव्हा लागते? एखादी गोष्ट गरज नसताना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते. मानसिक आजारांच्या गोळ्या आपण का घेतोय? कारण की आपल्याला मानसिक आजार झालेला आहे आणि तो बरा व्हायचा असेल तर त्याच्यावरती गोळ्या घेणं, औषधोपचार करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मानसिक आजारांच्या गोळ्यांची सवय लागत नाही. आता काही गोळ्या अशा असतात की ज्याची सवय माणसाला लागू शकते. पण जर का ह्या गोळ्या औषधं जर का वेल कंट्रोल्ड मॅनरमध्ये आणि वेल कंट्रोल्ड ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांच्या हाताखालून जर का तुम्ही घेत असाल तर तुम्हाला घाबरण्याचं, चिंता करण्याचं किंवा ट्रीटमेंट थांबवण्याचं काहीही कारण नाही. त्याचे जे काही साईड इफेक्ट्स थोडेफार असतात ते डॉक्टर तुम्हाला ऑलरेडी सांगतात. याच्यातला अजून एक कॉमन आणि साधा प्रश्न पडणारा आहे, तो म्हणजे मानसिक आजाराच्या जेव्हा आपण गोळ्या घेतो तेव्हा त्या गोळ्यांमुळे आपल्याला झोप लागते का? बघा, आता काही झोपेच्या संदर्भामधले जे आपले आजार असतात त्या झोपेच्या संदर्भातल्या आजारांमध्ये आपल्याला झोपेवरच्या गोळ्या तर द्याव्याच लागतात. पण काही मानसिक आजारांवरच्या गोळ्या अशा असू शकतात की ज्याच्यामुळे साधारणतः त्याचा एक साईड इफेक्ट हे झोप आपल्याला असू शकतं. पण तरी सुद्धा त्या आपण जेव्हा त्या गोळ्या घेतो तेव्हा आपल्या शरीरावरती ते सेटल साधारणतः 2 ते 3 आठवड्यामध्ये त्या गोळ्या होऊ शकतात. म्हणजे साधारणतः 15 आठवड्यामध्ये त्या गोळ्या आपल्या शरीरामध्ये सेटल होतात. त्याच्यामुळे प्रत्येक मानसिक आजाराची तुम्ही गोळी घेता आणि प्रत्येक वेळेसच तुम्हाला झोप येते असं काही नाही. असं जर का होत असेल तर तुम्ही तुमच्या सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करू शकता. मग ते तुम्हाला त्या गोळ्या औषधांमध्ये थोडाफार बदल करून देऊ शकतात किंवा त्याचे जे डोस आहेत ते खालीवर करून देऊ शकतात. पण झोप येते गोळ्यांमुळे किंवा काम करता येत नाही गोळ्यांमुळे, त्याच्यामुळे गोळ्याच घ्यायचा नाही किंवा गोळ्याच बंद करायचं असं नाहीये. तुम्हाला जर का थोडेफार साईड इफेक्ट जर का त्याच्यामुळे जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या सायकॅट्रिस्टला सांगू शकता, तुम्ही तुमच्या सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करू शकता. ते तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून निश्चितच देऊ शकतात. आता लोकांचा कॉमन प्रश्न असतो की डॉक्टर, मी गोळ्या घेतल्या आणि आता मला बरं वाटतं, मग मी आता गोळ्या औषधं बंद करतो. तर तसं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सेल्फ मेडिकेशन करू शकत नाही. काही आजार असे असतात की ज्याला जरी तुम्ही गोळ्या घेतल्या, जरी तुम्हाला बरं वाटत असेल तरी सुद्धा लगेच मग तातडीने गोळ्या औषधं बंद करून टाकणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या मानसिक आजाराच्या गोळ्या बंद करायच्या असतात ते तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू बंद कराव्या लागतात. म्हणजेच काय की काही मानसिक आजार असे असतात की त्यांना साधारणतः 6 महिने गोळ्या लागू शकतात. काही मानसिक आजार असे असतात की त्यांना साधारणतः वर्षभर गोळ्या लागू शकतात. मग यांचं जे
प्रमाण असतं हे खालीवर असतं किंवा वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे मानसिक आजारांच्या गोळ्या जरी तुम्हाला बरं वाटत नसेल तरी सुद्धा जरी तुम्हाला बरं वाटत असेल तरी सुद्धा त्याचा एक कोर्स असतो, त्याचा एक कोर्स पिरियड असतो. आणि त्या कोर्स पिरियडच्या आतमध्ये जर का तुम्ही गोळ्या बंद केल्या तर असं होऊ शकतं की सध्या तुम्हाला बरं वाटतंय पण पुढे जाऊन तो आजार अजून उभारून येऊ शकतो. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद न करणं हाच त्याच्यावरती एक परिणाम आहे. आणि त्याचा जो काही कोर्स पिरियड आहे, त्याचा जो कोर्स टाइम आहे तो पूर्णपणे कंप्लीट करणं आणि जेवढा वेळ तुम्हाला डॉक्टरांनी गोळ्या घ्यायला सांगितल्या त्या पूर्ण वेळ त्या गोळ्या घेणं आणि स्वतःला सेल्फ मेडिकेट न करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की लोक आता मला बरं वाटतंय तर मग आज मी अर्धी गोळी कमी घेतो किंवा आज मला थोडासा जास्त त्रास होतोय तर मग मी 1च्या ऐवजी 1.5 गोळी घेतो. तर असं नाही चालत. या मेंदूवरच्या गोळ्या असतात, त्याच्याचमुळे तुम्हाला जर का जास्त त्रास होत असेल किंवा तुम्हाला थोडंफार बरं वाटत असेल तर तुम्ही त्या डॉक्टरांना तुमचं सांगू शकतात. त्यांच्या कन्सल्टेशननेच तुम्ही गोळ्या कमी करायची किंवा जास्त घ्यायची किंवा गोळ्यांमध्ये काही फरक करायचे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. त्याच्यामुळे इथे तुम्हाला सेल्फ मेडिकेशन पूर्णपणे टाळायचं आहे. काही लोकांना प्रश्न असतो की बापरे शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय, आता ते शॉक देणार म्हणजे काय, मग आम्हाला जोरात शॉक बसेल, मग आमचा पेशंटला त्रास होईल किंवा आमचा पेशंट उठणारच नाही. तर शॉक ट्रीटमेंट बद्दल असणारे हे बरेच गैरसमज आहेत. आता शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय तर त्याला आपण विद्युत उपचार असं म्हणतो. म्हणजेच काय तर ECT, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी आपण मानसिक आजारांच्या पेशंटला केव्हा देतो, जेव्हा गोळ्यांचा किंवा औषधांचा परिणाम त्या व्यक्तीवरती फारसा दिसून येत नाहीये. म्हणजेच काय की आपण बरेच दिवस झाले गोळ्या देतोय, औषधं देतोय पण त्याचा काही परिणाम त्या व्यक्तीवरती दिसून येत नाही, तेव्हाच डॉक्टर ECT देतात. म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी ही व्यक्तीला दिली जाते. इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपीमुळे पेशंट खूप जास्त चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. पेशंटचे प्रोग्नोसिस खूप जास्त असतात. म्हणजे जो आपल्याला परिणाम साधारणतः काही मागच्या दिवसांमध्ये दिसून येत नाही तेवढाच आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगला परिणाम हा ECT मुळे दिला जातो. आणि ECT ची ट्रीटमेंट आहे ही अंडर ॲनेस्थेशिया दिली जाते. म्हणजेच काय तर पेशंटला भूल दिली जाते आणि त्या भुलेच्या खाली ही ट्रीटमेंट दिली जाते. असे बरेचसे मानसिक आजार आहेत जसं स्किझोफ्रेनिया आहे किंवा मॅनिया आहे किंवा मूड डिसऑर्डर आहे, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, सुसायडल डिसऑर्डर आहे. असे बरेचसे आजार आहेत की ज्याच्या जास्त तीव्रतेमुळे आपल्याला ECT ची ट्रीटमेंट पेशंटला द्यावी लागते. पण ECT ची ट्रीटमेंट ही पूर्णपणे सेफ असते आणि ECT च्या ट्रीटमेंटमुळे पेशंटला चांगलाच परिणाम दिसून येतो. आता काही पेशंटच्या नातेवाईकांचं असं म्हणणं असतं की आम्ही पेशंटची नीट काळजी घेतली नाही, त्याच्याकडे नीट लक्ष दिलं नाही म्हणून मानसिक आजार झाला. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मानसिक आजार होण्यामागे जेनेटिक कारण असू शकतं, मानसिक आजार होण्यामागे न्यूरो ट्रान्समिटर इम्बॅलन्सचं कारण असू शकतं आणि मानसिक आजार होण्यामागे सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स सुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे माणसाची नीट काळजी घेतली गेली नाही किंवा त्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं नाही म्हणून त्याला मानसिक आजार झाला आहे तर त्याचं होत नाही. त्याच्या मागे बरेचसे अनेक कारणं असू शकतात. याच्यामधलाच दुसरा एक प्रश्न पेशंटच्या नातेवाईक सातत्याने विचारत असतात की आपण पेशंटचं लग्न करून टाकू म्हणजे हा जो काही आजार आहे हा पूर्णपणे बंद होऊन जाईल. आता मित्रांनो मला एक गोष्ट सांगा, एखाद्या व्यक्तीला जर का समजा डायबिटीस झाला तर डायबिटीस झालेल्या व्यक्तीचं जर का आपण लग्न करून दिलं तर त्याचा डायबिटीस बरा होतो का? नाही ना. मग मानसिक आजारांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही व्यक्तीचं लग्न करून देताय याचा अर्थ त्या व्यक्तीवरती अजून एक जास्त जबाबदारी पाडताय. मानसिक आजाराच्या व्यक्तींना आधीच स्वतःची जबाबदारी त्यांना नीट व्यवस्थितपणे घेता येत नसते, स्वतःकडे नीट व्यवस्थितपणे लक्ष देता येत नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये लग्न करून देणं आणि अजून परत त्यांच्यावरती दुसरी जबाबदारी टाकणं हे त्या ठिकाणी काही योग्य नसतं. या ठिकाणी कसं केलं जातं की तुमचे जे मानसोपचार तज्ज्ञ असतात त्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने लग्न करावं की नाही करावं किंवा केव्हा करावं याचे निर्णय इथे घेतले जातात. याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न असतो की जर का उपचार जर का आपण मानसिक आजारांवरती घेतला नाही तर काय होतं.
बघा आता मित्रांनो, उपचार जर का आपण मानसिक आजारांवरती घेतले नाही तर त्याचा सर्वांगीण परिणाम त्या व्यक्तीवरती होऊ शकतो. त्याच्या विकासावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याच्या फंक्शनिंगवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याच्या रोजच्या जीवनशैलीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचं आयुष्य जे आहे ते प्रत्येक साईडने इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे मानसिक आजारांवरती उपचार घेणं खूप जास्त गरजेचं आहे. Even it can lead to different type of other mental illnesses which can be responsible for suicide. एक गोष्ट लक्षात घ्या की सुसाईड करण्याच्या मागे किंवा आत्महत्या करण्याच्या मागे बरेचसे कारण हे मानसिक आजार असतात किंवा मानसिक आजार व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट न झाल्यामुळे सुसाईड लोक करत असतात किंवा त्याचं एक मेन कारण आपण असं समजू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या ज्या फंक्शनल डिस्टर्बन्सेस आहे ते फंक्शनल डिस्टर्बन्सेस सुद्धा आपल्याला पेशंटमध्ये दिसून येऊ शकतात. त्याच्यामुळे जर का आपल्याला वाटत असेल की व्यक्तीच्या मध्ये खूप बदल झालेला आहे किंवा आधी व्यक्ती जशी वागत होती तशी वागत नाहीये, तर अशा वेळेस मानसिक उपचार घेणं, मानसिक आजार बरा करणं हेच त्याच्यावरची चांगलं सोल्युशन आहे. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा माणसाची सुधारते आणि मग त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते बाकीच्या गोष्टी माणूस चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक साधारणतः कॉमन पडणारा प्रश्न आहे, तो म्हणजे की मानसिक आजार बरा होऊ शकतो का? तर बघा मित्रांनो, जर का व्यवस्थित आणि प्रॉपर ट्रीटमेंट आपण जर का घेतली गेली तर मानसिक आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता काही मानसिक आजार असे आहे 10 ते 20% की ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच वर्षांपासून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तसे मानसिक आजार बरे होत नाही. पण बरेचसे मानसिक आजार असे आहेत की ते पूर्णपणे तुम्ही जर का व्यवस्थित त्याच्यावरती ट्रीटमेंट घेत असाल तर ते आजार पूर्णपणे बरे होतात आणि माणूस पूर्ववत होतो. म्हणजे आपण ज्याला प्रीमॉर्बिड पर्सनॅलिटीज म्हणतो की आजार सुरू होण्याच्या आधी जसा माणूस होता तसाच तो माणूस राहत. बरेच म्हणजे मेजॉरिटी ऑफ द मेंटल इलनेस हे बरे होण्यासारखेच असतात. मानसिक आजारांचं बरं होण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं. 10 ते 20% असे लोक असतात की ज्यांच्यावरती बरेचसे उपचार घेऊन सुद्धा ते लोक लवकरात लवकर बरे होत नाही. पण मेजॉरिटी ऑफ द लोक यांनी जर का व्यवस्थित आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर ते लोक नक्कीच आणि निश्चितच बरे होऊ शकतात आणि त्यांचं पूर्ववत जे आयुष्य आहे, म्हणजे हा सुद्धा एक पडणारा प्रश्न आहे की जसं आधी लोक होते किंवा जसं आधी आमची व्यक्ती होती ती तशी पूर्ववत राहू शकते का? तर याचं उत्तर सुद्धा आहे की हो. व्यवस्थित आणि मानसिक आजारांवरचा जर का व्यवस्थित ट्रीटमेंट घेतला गेला तर माणूस पूर्ववत होऊ शकतो. म्हणजे ज्याचे जे फंक्शनल डिस्टर्बन्सेस झालेले असतात ते फंक्शनल डिस्टर्बन्सेस परत व्यवस्थित होऊ शकतात. पहिले ज्या त्याच्या कार्यक्षमता कमी झालेल्या होत्या त्या कार्यक्षमता पूर्ववत होऊ शकतात आणि तो त्याच आणि चांगल्या प्रमाणे तेवढंच तो चांगलं फंक्शनिंग करू शकतो. गरज जी आहे ती फक्त व्यवस्थित उपचार पद्धती घेण्याची. याच्यामध्ये अजून एक पडणारा प्रश्न लोकांना तो म्हणजे की याच्या ज्या गोळ्या आहेत त्या साधारणतः किती दिवस घ्याव्या लागतील. बघा आता प्रत्येक मानसिक आजार जो असतो त्या प्रत्येक मानसिक आजाराचा जो कोर्स टाइम असतो तो वेगवेगळा असतो. काही मानसिक आजारांना 6 महिने गोळ्या लागू शकतात, काही मानसिक आजारांना वर्ष गोळ्या लागू शकतात, काही मानसिक आजारांना 12 महिने गोळ्या लागू शकतात. त्याच्यामुळे ज्याला जो मानसिक आजार झालेला आहे त्याला त्या मानसिक आजाराच्या नुसार साधारणतः किती दिवस आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतील हे ठरलं जातं. साधारण अंदाजे जर का बघायला गेलं तर साधारणतः 6 ते 12 महिने आपल्याला कोणत्याही मानसिक आजारांवरती गोळ्या घ्याव्या लागतात. पण तरी परत एकदा की जसं की ज्याचा मानसिक आजार आहे त्या मानसिक आजारावरती डिपेंड करतं की तुम्हाला साधारणतः किती आणि कशा गोळ्या घ्याव्या लागतील. याचबरोबर मानसिक आजाराची तीव्रता जर का खूप जास्त असेल तर त्या कंडिशनला माणसाला रिहॅबिलिटेशन करणं, हॉस्पिटलायझेशन करणं म्हणजेच ॲडमिट करून त्याच्यावरती उपचार घेणं, उपचार पद्धती घेणं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करावं लागू शकतं. तर हे होते काही कॉमन प्रश्न जे की सामान्य जनतेला मानसिक आजारांच्या गोळ्यांबद्दल पडत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो आपला मेंटल इलनेस आहे तो मेंटल इलनेस हा मल्टीफॅक्टोरियल आहे. मल्टीफॅक्टोरियल आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये सोशल फॅक्टर हे सगळे फॅक्टर इन्क्लूड आहेत. त्याचमुळे जेव्हा तुम्हाला एखादा डॉक्टर जेव्हा मानसिक आजारांवरती गोळ्या, औषधं, उपचार देतो तेव्हा तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो.
त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गोळ्या औषधं सूट करताय, तुमच्या शरीरावरती कोणत्या गोळ्या औषधांचा चांगला परिणाम होणार आहे आणि तुमचं प्रोग्नोसिस पुढे जाऊन कितपत चांगलं होऊ शकणार आहे, या सगळ्यांचा विचार करून, म्हणजेच काय, या मल्टी डायमेन्शनल ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा विचार करूनच तुम्हाला कोणते सुद्धा डॉक्टर गोळ्या औषधं देत असतात. त्याच्याचमुळे आपण बाकीच्या ज्या गोष्टी ऐकतो किंवा बाकीच्या लोकांचे ज्या म्हणणं ऐकतो की याचा विपरीत परिणाम होतो किंवा या गोळ्या औषधं चांगल्या नाही किंवा हे असं किंवा हे तसं, या सगळ्यांवरती विश्वास न ठेवता तुम्हाला जर का काही मानसिक आजार असेल आणि त्याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांना विचारून त्यांचं निरसन करून घेणं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन तुमचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते सुधारणं जास्त गरजेचं आहे. सो आजसाठी एवढंच. थँक्यू.